नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सोलापूरचा फेमस कोथिंबीर वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। नेहमी आपण कोथिंबीरची वडी खातो, कोथिंबीरची भाजी खातो, थालीपीठ खातो, पण हा वेगळा प्रकार आहे आणि चवीला अतिशय सुंदर आहे, खमंग आणि कुरकुरीत आहे। तर चला सुरुवात करूया। तर बघा, इथे मी 2 कप कोथिंबीर स्वच्छ करून कट करून धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता साहित्य घालायचं आहे। तर इथे बघा, पाऊण कप मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ। बेसन पिठामुळे खमंगपणा आणि तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतो। आता यामध्ये घालायचं आहे, सोलापूर म्हटलं की तिथे ज्वारीचं प्रमाण जास्त असतं आणि ज्वारी ही जास्त प्रमाणात खाल्ली जाते। तर 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलं, 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे दही। दही जास्त आंबट घ्यायचं नाही, ताजं दही घ्यायचं आहे। यामध्ये घालायचं आहे 1 चमचा धना पावडर, त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ, 1 चमचा पांढरे तीळ, चिमूटभर इथे हिंग घेतलेला आहे, त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आणि इथे मी 2 हिरवी मिरची आणि 4 ते 5 लसूण पाकळ्यांचा ठेचा करून घेतलेला तो यामध्ये घालायचा आणि 1 चमचा आपल्याला इथे ओवा घेतलेला आहे। आता ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे, म्हणजे छान असा वास येतो आणि आपल्याला पोटाचा वगैरे काही त्रास होत नाही। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। अगदी थोडं पाणी घालून आपल्याला खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। खूप जास्त पाणी एकदमच घालायचं नाही, अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे जो आपण पोहे खायचा चमचा घेतो, त्या चमच्याने 2 चमचे आपल्याला कडकडीत असं तेल घालायचं आहे। त्यामुळे काय होतं की आपले जे वडे आहे ते छान असे खुसखुशीत तयार होतात। एकदम यामध्ये हात घालायचा नाही, नाहीतर हाताला भाजून जाईल। त्यासाठी आपल्याला हलक्या हाताने कडेकडेने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हा थंड होईल तेव्हा हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला छोटे छोटे वडे थापून घ्यायचे आहे। तर बघा, इथे मी एकदम थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे, हाताला तेल लावायचं आणि त्यानंतर आपल्याला वडा करून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने गोल करायचा आणि चपटा करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण वडे तयार करून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने आपण वडे थापून घेतलेले आहे। आता आपण हे तळून घेऊ। तर इथे तेल गरम करायला ठेवलं आणि तेल किती गरम झालं आपण यामध्ये थोडंसं मिश्रण घालून बघणार आहे। तर तेल छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला एक वडा सोडून घ्यायचा आहे आणि आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे। चवीला अतिशय सुंदर होतो। असे जर वडे तुम्ही बनवले आणि खाल्ले की तुम्ही पुन्हा बनवायला लावाल। तुमच्या मुलांना तर खूप आवडेल, इतका हा टेस्टी आणि कुरकुरीत असा हा कोथिंबीर वडा तयार होतो। तर बघा, इथे आपण सोनेरी रंगावर वडा तळून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता, अतिशय खमंग आणि कुरकुरीत। आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले सगळे आपण अशा पद्धतीने तळून घेऊ। तर इथे आपले खमंग कुरकुरीत कोथिंबीरचे वडे खाण्यासाठी तयार झालेले आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, अतिशय चवीला सुंदर लागतात। ह्या पद्धतीचे वडे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। याआधीसुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारच्या कोथिंबीरीच्या वड्यांची रेसिपी चॅनलवर दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। तर ह्या कमी साहित्यामध्ये अगदी थोडक्यात आणि अतिशय रुचकर असे हे वडे झालेले आहे। तर ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही कोथिंबीरीचे वडे एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।